नमस्कार, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत कस्तुरचंद आलेले आहे. हे आपल्याला ते वृद्धाश्रम जे आहे त्या बाबतीत झाले येथील केलेले कार्य आपल्याला सांगणार. नमस्कार. नमस्कार. माझ्या कार्यकाल मी सामाजिक कार्यकर्ता असून मी मुक्काम झालिया, पोस्ट कारवार, तालुका सालेकसा, जिल्हा गोंदिया इथे रहिवासी असून मी बौद्ध या समितीचे पण सचिव असून तसेच मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून 2007ला ग्रंथालय ओपनिंग केलो. 2009ला मला मान्यता मिळाली. त्याच्यानंतर मग माझ्या असं विचार आला की आपल्याला समाजाने काही केलं पाहिजे बा, म्हणून मी अनिवासीवाला वृद्धाश्रम सुरू केला. तासी विरंगुळा केंद्र झाल्या म्हणून 2014ला ओपनिंग केला. त्याच्यानंतर नेहमी माझ्याने पूर्व कार्यक्रम सुरूच असून नंतर कोविड आलेला. मग कोविडमध्ये पण माझ्या जो कार्यक्रम जो थांबला होता त्याच्यानंतर सुरुवात आहे. तसेच आता अनिवासी वृद्धाश्रम असून मला असं विचार आला की आपल्याला दिनदुबळ्या जे आहेत, जे आपल्या वृद्ध लोक आहेत इकडं तिकड फिरतात, दोन टायमिंगचे काय रोजी उठे मिळत नाही, ते पण मला असं विचारलं की माझ्याकडे अनिवासीवाला आपला आश्रम पाहिजे बा, म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृद्धाश्रम माझ्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असून मी आपल्या ते पायाकडे ते सुरुवात करत आहो मी. तर असे मला अपेक्षा आहे लोकांकडून, जे आपले जे सामाजिक कार्यकर्ता जे मला जे आपल्या जो बी काय माझी जे समस्या आहे समस्या निराकरण करतील. तसेच मी आता 15 नोव्हेंबरला आपल्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब आत्राम साहेबांनी त्यांच्याकडे भेट केला. त्यांना पण मी पत्र दिला की माझ्या वृद्धाश्रमला काहीतरी मला मदत करावी म्हणून. तर साहेबांनी पण मला म्हटला की तुम्ही भेटा मला, मी तुमचे जे समस्या मी त्याचे निराकरण करणार आहो मी, असं मला आश्वासन दिला पालकमंत्री साहेबांनी. तर एवढे बोलून मी धन्यवाद. आपल्याला कस्तुरचंद जोग यांनी मन मोकळेपणाने वृद्धाश्रम केलेले कार्य आपल्याला सांगितले आहे. सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया.